सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून सगळ्या नोटिफिकेशन्स मिळवा. मग आता नटखट स्वभावाच्या अर्जुनरावांनी धीर, गंभीर आणि नेहमी सिरियस असलेल्या अर्जुन सरांच्या नाकात दम करून ठेवला होता. आणि अर्जुन सर म्हणायचे, मला नाही तुझ्यासोबत बोलायचं. आणि अर्जुनराव म्हणायचे, तुम्हाला का नाही माझ्यासोबत बोलायचं. आता आपले अर्जुनराव जबरदस्तीनं प्रेम करणारे आणि जबरदस्ती इतरांच्या मॅटरमध्ये घुसून मॅटर सॉल्व्ह करून सगळ्याला मनात जागा देणारे आणि सगळ्यांच्या मनात जागा करणारे. गावाकडे सुद्धा अशी सवय त्यांना. मागितली नाही तरी मदत करणारा माणूस. आणि अर्जुन सर बिन बात के और बिन कुछ मतलब के किसी के भी मुंह को देखते तक नहीं. तू तुझ्या रस्त्यानं जा, मी माझ्या रस्त्यानं जातो. विदाउट पर्पज अर्जुन सर कोणाशीही बोलत नाहीत. आणि आता असे अर्जुनराव गेले या दगडाला पाझर फोडायला. आणि अर्जुन सरांना म्हणाले, हे बघा, आता खूपच ट्रॅफिक जॅम झालेलं आहे आणि सगळी पब्लिक पाठीमागून शिव्यासुद्धा घालायला लागलेली आहे, तर तुम्ही तुमची गाडी बाजूला घ्या. आणि अर्जुन सर त्यांच्या मतावर ठाम राहत हाताची घडी घालत म्हणाले, आधी सॉरी बोल, मग गाडी बाजूला होईल. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर काय करताय तुम्ही? अहो सोडा ना तुमचा हट्ट. आणि तो म्हणतोय ना गाडी बाजूला घ्या, मग सॉरी म्हणेल. आणि अर्जुन सर म्हणाले, अतुल, मला माझ्या सावलीवर सुद्धा विश्वास नाही, तर या अनोळखी व्यक्तीवर मी कसा विश्वास ठेवू? आणि अर्जुनराव डोकं खाजवत म्हणाले, आईच्या गावात. आणि अर्जुनराव म्हणाले, एक्सक्यूज मी, व्हॉट यू से? आता तू काय म्हणाला? आणि अर्जुनराव म्हणाले, आईच्या गावात. आणि अर्जुन सर काहीच न कळून म्हणाले, आईच्या गावात, इसका काय मतलब होता है? तुम्हाला गाली दिलीस का? आणि अर्जुनराव हात जोडून म्हणाले, ओ महाशय, अहो नाही, मी तुम्हाला गाली नाही दिली. आईच्या गावात, आईच्या गावात, आईच्या गावात म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला? हां, मदर विलेज, असं आपलं अर्जुनरावांनी त्यांना जमेल तशा इंग्लिशमध्ये करून आईच्या गावातला अर्थ सांगितला. आणि आता पुढच्या इरसाल शिव्या आयला लावला, टांगेवाला, घोडा, डुक्कर, गाढव, माकड, इतकं सगळं यांचं इंग्लिशमध्ये कसं करणार होते कुणास ठाऊक. आणि अर्जुन सर म्हणाले, मदर विलेज मीन्स वॉट? आणि अर्जुनराव हात जोडून म्हणाले, मीन्स वॉट आता मला नाही माहीत. तुम्ही पहिली गाडी बाजूला घ्या. सणासुदीला कशाला नाट लावताय? तुम्ही बांधली राखी तुमच्या बहिणीकडून, मला जाऊ दे की माझ्या चिमणीकडे. आणि पुन्हा अर्जुन सर काहीच न कळून म्हणाले, चिमणी मीन्स वॉट? आणि अर्जुनराव डोक्यावर हात मारून घेत अतुलला म्हणाले, हे काय माणूस आहे, नक्की महाराष्ट्रातच राहतं ना? आता मी माझ्या प्रत्येक शब्दाचा यांना इंग्लिशमधून अर्थ सांगायचा का? आणि अर्जुन सर शंका घेत म्हणाले, तुला सांगावंच लागेल, यू हॅव टू डू. तू मला शिव्या देत आहेस ना? आणि अर्जुनराव पुन्हा हात जोडून म्हणाले, नाही रे बाबा, मी तुम्हाला नाही शिव्या देत. आणि तसं वाटत असेल तर माझ्या सत्यवादी बायकोला जाऊन विचारा, ती नवऱ्याला वाचवण्यासाठी सुद्धा खोटं बोलणार नाही, फार सत्यवादी आहे ती. आणि अर्जुन सर मयुरीकडे बघून तिच्या सोज्वळ चेहऱ्याकडे बघत म्हणाले, येस, ती चांगली आहे, ते दिसते तिच्या चेहऱ्यावर, पण तू मात्र पक्का रास्कल आहेस. आणि मयुरी इकडून म्हणाले, अर्जुनराव, अहो बास ना, चला की आता, मुलं कंटाळली. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, मी झोपलोय का डांबरीवर? अगं गाडी कोणी आडवी घातली हे तरी बघ. आणि मयुरी अर्जुन सरांना म्हणाली, ओ काका, जाऊ द्या ना. आणि अर्जुन सर म्हणाले, आधी त्याला सॉरी बोलायला सांग. आणि मयुरी म्हणाली, अर्जुनराव म्हणा ना सॉरी. अहो सॉरी बोलल्यानं कोणी छोटं होत नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, आणि मी छोटा झालो तर? आणि माझी सॉरी ऐकून यांची उंची आभाळ इतकी होणार आहे का? आत्ता आपल्या रॉयल गँगला बोलवतो आणि इथल्या इथे हिशोब करून टाकतो यांचा. आणि अर्जुन सरांनी गँग हा शब्द ऐकला आणि म्हणाले, ओ वाव, तू आता तुझ्या गँगला बोलवशील? ओके, लेट्स सी, आय एम रेडी. असं म्हणून आता अर्जुन सरांनी शर्टच्या बाहीच्या गुंड्या काढल्या आणि बाह्या मागे सरकवल्या. आणि हे बघून तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, नेहा, अगं आता इथे फायटिंग होईल की काय? नेहा एक्साईट होत म्हणाली, वाव मॅडम, किती छान होईल ना जर अर्जुन सरांनी फ्री स्टाईल फायटिंग केली तर? आणि तन्वी म्हणाली, नेहा, अगं काय छान होईल, कुणाकुणाची हाडं मोडतील काय माहीत. आणि इथे आपण आलोय कशाला? आणि काय करतोय हा अर्जुन?
आणि अर्जुनराव त्याला म्हणाले, ओ ओ ओ सर, तुम्ही शर्टच्या बाया काय मागे सरकवत आहे? अहो माझी गँग म्हणजे माझी गुंडांची गँग नाही हो, माझे मित्र आहेत. आणि अर्जुन सर तोऱ्यातच म्हणाले, मग मी कुठं काय म्हणालो, चल पटकन सॉरी म्हण. आणि अर्जुनराव म्हणाले, आधी गाडी बाजूला काढायची मग सॉरी ऐकायचं. आणि आता अतुल म्हणाला, अर्जुन सर अहो काढा ना बाजूला गाडी. आणि अर्जुन सर म्हणाले, आधी सॉरी म्हणायचं मग गाडी बाजूला काढायची. आणि आता हा न संपणारा वाद सुरू होता. कोणच त्यांच्या मतावरून बाजूला हटायला तयार नव्हतं. आणि त्या दोघांनाही कळलं की आपल्या दोघांचंही नाव समान आहे, अर्जुन. आणि जगातला एक ना एक अर्जुन असाच हट्टी आहे का, असं मयुरीला वाटलं. आणि अतुलसुद्धा त्याच वेळी म्हणाला, तुम्ही दोघेही एकाच नावाचे व्यक्ती आहात, समान हट्टी कसे आहात? आणि इथे 2 अर्जुन आहेत, 3रा अर्जुन, 4था अर्जुन आणि 100वा अर्जुन जो जगामध्ये असेल कुठे काय माहीत. सगळे सेम टू सेम हट्टी असतील का? आणि आता अर्जुन सर आणि अर्जुनराव एकाच वेळी म्हणाले, आय डोंट नो, पण मी असाच आहे एवढं मात्र नक्की. आणि आता त्याच वेळी तिथं इन्स्पेक्टर आले. त्यांनी अर्जुनरावांना लगेच ओळखलं आणि म्हणाले, काय झालं अर्जुन साहेब? आणि अर्जुनराव म्हणाले, बघा ना, यांनी गाडी आडवी लावली आहे आणि ट्रॅफिक जाम केलं आहे. आणि गाडी आडवी लावलेल्या अर्जुन सरांना इन्स्पेक्टर म्हणाले, एक्सक्यूज मी मिस्टर, कोण आहात तुम्ही? मुंबईवरून आलात का? आणि आता अर्जुन सरांनी खिशातून फोन काढला आणि होम मिनिस्टरला फोन लावला आणि म्हणाले, कोल्हापूरचे इन्स्पेक्टर तुम्हाला बोलायचं म्हणत आहेत, जरा त्यांच्याशी बोला. असं म्हणून अर्जुन सरांनी तो फोन इन्स्पेक्टरकडे दिला. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, कोण आहे? हे पहा, कोणाचाही वशिला आणला तरी मी तुम्हाला आता इथून सोडणार नाही, कारण तुम्ही ट्रॅफिक जॅम केलं आणि हा गुन्हा आहे. आणि अर्जुन सर त्याच्याकडे बघून हसत म्हणाले, होम मिनिस्टर आहेत, मी कोण आहे हे तेच तुम्हाला चांगलं सांगतील. आणि आता ऐकलं तसं इन्स्पेक्टर गडबडले आणि आता फोन हातात घेतला आणि निम्म्यापेक्षा आणखीन खाली कमरेमध्ये झुकले आणि यस सर, सॉरी सर, यस सर असं म्हणाले आणि घाम पुसत फोन ठेवून दिला. आणि आता अर्जुनरावांनाच म्हणाले, काय झालं अर्जुन साहेब? अहो हे खूप मोठे आसामी आहेत, काय असेल ते मिटवून टाका ना. आणि अर्जुनराव म्हणाले, अहो काहीच नाही, मी फक्त त्यांना त्यांचा प्रॉब्लेम विचारला होता, ते जरा चिडचिडे झाले होते ना म्हणून, आणि त्यावरून हे सगळं पेटलं. आणि आता मयुरी अर्जुनरावांना म्हणाली, अहो अर्जुनराव, ध्यानाविषयी सोडून मुलं गाडीत बसून कंटाळली हो. तिचा मंजूळ आवाज ऐकला आणि ती नवऱ्याला किती चांगलं बोलते हेही ऐकलं. आणि अर्जुन सर मनात म्हणाले, अर्जुनराव, काय डफरचं नाव आहे या. आणि का रे, ही तुझी वाईफ आहे ना? आणि अर्जुनराव हसून म्हणाले, मग काय स्टेपनी वाटली का? अहो तिची 2-2 फळं मागं बघा बसली आहेत, यावरून तरी ओळखायचं की बायको आहे. आणि आता अर्जुनरावांची ही विचित्र भाषा ऐकून अर्जुन सरांना काही कळलंही नाही आणि पटलंही नाही. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, सर प्लीज तुम्ही गाडी बाजूला घेता का? आणि तुम्हा दोघांचं जे काही असेल ते एका बाजूला जाऊन बोला, उगीच जनतेला कशाला वेटीत धरायचं, तुम्ही मोठी माणसं, जरा ऐका. आणि अर्जुन सर अर्जुनरावांना म्हणाले, सॉरी म्हण. आणि अर्जुनराव म्हणाले, मी सॉरी म्हणणारच आहे, पण गाडी थोडीशी बाजूला घेतल्यावर. आणि तुम्ही हट्टी आहात हे दिसतंय हो मला, पण मी सुद्धा महाहट्टी आहे. आणि आता अतुल म्हणाला, अर्जुन सर प्लीज गाडी बाजूला घ्या. तर सॉरी म्हणणार आहे ना तो. मग अर्जुन सरांनी गाडी बाजूला घेतली आणि ते गाडी बाजूला घेईपर्यंत अर्जुनराव गाडीत बसले. आणि बंडलबाज आणि सगळ्यांना थुका लावणारे अर्जुनराव अर्जुन सरांकडे बघून म्हणाले, सॉरी, असं मी कधीच म्हणणार नाही. वेलकम इन कोल्हापूर, झणझणीत मिसळ खाऊनच जायचं बरं का, आणि जमलं तर आमचा पाहुणचार घेऊन जा जाता जाता, असं म्हणून टाटा बाय बाय करून निघून गेले. तसे अर्जुन सर फार चिडले आणि म्हणाले, लूजर, डरपोक, असं म्हणून त्याच्या गाडीचा पाठलाग करायला लागली. तशी तन्वी घाबरली आणि आता इथे अर्जुनला माझी गरज आहे असं तिला वाटलं. आणि तिनं अर्जुनला फोन केला आणि म्हणाले, अर्जुन गाडी थांबव. आणि अर्जुन सर म्हणाले, मी का गाडी थांबवू? आणि तुला काय कळतंय गं? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन मला सगळं दिसतंय, मला सगळं कळतंय, तू गाडी थांबव. आणि अर्जुन सर म्हणाले, तू काय आता सॅटेलाईटवर बसलीस का आणि माझ्यावर नजर ठेवतेस का? आणि तुला इतकंच वाटतंय ना, तर इथं येऊन दाखव. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन मी येते तिथे, तू गाडी थांबव. आता रागात अर्जुन सरांनी गाडीच थांबवली आणि म्हणाले, घे थांबवली गाडी, चल ये माझ्यासमोर आत्ताच्या आत्ता, नॉनसेन्स.
आणि तन्वी अतुलच्या गाडीतून उतरली आणि जे होईल ते होईल, बघायला येईल असं म्हणून अर्जुनच्या गाडीचा दरवाजा उघडून त्याच्या शेजारी बसली. आणि अर्जुनने तिच्याकडे बघितलं आणि डोळे मोठे करून तिच्याकडे बघतच राहिला. आणि डावीकडे उजवीकडे मागे पुढे गाडीच्या वर खाली सगळीकडे बघायला लागला आणि म्हणाला, तू नक्की आलीस कुठून आणि होतीस कुठे? आणि तन्वी म्हणाली, मी तुझ्याच मागे होते, तुझा पाठलाग करते अगदी मुंबईपासून. आणि काय हे अर्जुन, इतकी चिडचिड असते का? अख्खा रस्ताभर तू शांत नाहीस आणि हे सगळं करून तुला काय मिळतं रे? उगीच स्वतःची चिडचिड करतो आणि इतरांनाही त्रास देतो. आणि आता तिला बघून अर्जुन सरांना आनंद तर भयंकर झाला होता. येताना नाही, पण जातानाचा प्रवास तरी छान होणार एवढं मात्र नक्की. आणि कोल्हापूरला नावं ठेवणारे अर्जुन सर आता वाळवंटात जरी नेऊन ठेवलं ना तरी खुश असतील. तरीही अक्कडूसारखे करत म्हणाले, काय गरज होती माझा पिच्छा करायची? आणि तिकडं स्वीटी एकटी राहिली त्याचं काय? आणि तन्वी म्हणाली, हे सगळं तुझ्यामुळं होतंय. आणि आता इकडे मयुरी अर्जुनरावांना म्हणाली, काय हो घाबरलात ना, कसे पळून आलात? आणि अर्जुनराव म्हणाले, घाबरताय कशाला, पण आपण नाही सॉरी म्हणणार, माझं काही चुकलंच नाही. आणि तू सुद्धा गेली 1.5 तास माझ्यासोबत नीट बोलली नाहीस. आणि मयुरी म्हणाली, कुणामुळे? तुमच्यामुळे. आणि आता अर्जुनरावांनी लगेच गाडी रिटर्न घेतली आणि म्हणाली, अहो. आणि ती म्हणाली, अहो कशाला परत निघालात? आणि अर्जुनराव म्हणाले, त्या मुंबईवाल्याला दाखवताना डेमो रुसलेली बायको कशी नीट करायची, बहुतेक त्याचीही बायको रुसलेली असावी. आणि चक्क अर्जुनरावांनी गाडी परत घेतली आणि अर्जुन सरांच्या गाडीला समांतर थोडीशी चालवली. आणि आता पुन्हा अर्जुन सरांनी डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, हा डफर माझी पाठ का सोडत नाही? आणि तन्वी हसून म्हणाली, तू चिडलेला आहेस आणि तो हसतोय. आणि अर्जुन इतकं चिडतात का? आणि अर्जुनरावांनी तन्वीला अर्जुन शेजारी बघितली, सरांच्या शेजारी बघितली आणि म्हणाला, अरे वा बायको आली वाटतं. आणि नक्की बायकोच आहे ना? आणि अर्जुन सर म्हणाले, ए डफर, मला स्टेपनी नाही समजलं? आणि अर्जुनराव म्हणाले, मग मगाशी कुठे होती बायको? काय राव, डिक्कीत ठेवली होती की काय? आणि बायको शेजारी बसवून मिरवण्यासाठीच असते. बघा माझी बायको ना कशी मगाशी 1.5 तास झालं माझ्यावर रुसली होती. आणि आता तुमचीही रुसली असेल ना तर तिला कसं म्हणवायचं हे दाखवायला तुम्हाला आलो आहे. मग राग 1.5 तासाचा असू द्या, 1.5 दिवसाचा असू द्या किंवा 1.5 वर्षाचा, जर घालवायचा असेल तर असं करायचं, असं म्हणून अर्जुनरावांनी मयुरीचा हात हातात घेतला आणि त्यावर किस केला. तशी मयुरी खूप लाजली आणि म्हणाली, इश्य अर्जुनराव जा तिकडे. आणि अर्जुनरावांनी अर्जुन सरांना डेमो दाखवला आणि म्हणाले, हसली ना बायको? माझी बायको माझ्यावर 1.5 मिनिटापेक्षा जास्त रुसू शकतच नाही. आणि पुन्हा टाटा बाय बाय करून तिचा हात हातात घेऊन निघून गेले, दोघेही हसत हसत. आणि ते बघून तन्वी खूप हसली आणि अर्जुन सरांकडे प्रेमानं बघायला लागली. इतक्या सुंदर वातावरणात प्रेम तर केलंच पाहिजे ना. आणि तरीही अक्रू अर्जुन सर तोंडवाकडं करत म्हणाले, काय बघतेस, डफर आहे तो, मी काय असलं करणार नाही. आणि तन्वी म्हणाली, हो 75% केस पिकलेले आणि 50% केस पिकलेले, दोघांमध्ये तर फरक असणारच ना. राहू द्या अर्जुन सर, तुम्ही झालात म्हातारे, असं तन्वी म्हणाली. तसं अर्जुन सरांनी तिच्याकडे पुन्हा रागात बघितलं आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तुला आवडलं नाही का मी इथे आले ते? आणि मी रुसण्याऐवजी तूच काय रुसतो रे? तरीही अर्जुन सर बोलत नव्हते. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे मग जाते मी परत, असं म्हणून गाडीतून उतरायला लागली. तसं अर्जुन सरांनी गाडीचा दरवाजे लॉक केले, काचाही लावल्या, तिच्या मानेला पकडून तिला जवळ ओढून घेतलं आणि तिच्या डोळ्यात बघून डॅशिंग लुक देत म्हणाले, तो डफर काय मला शिकवणार प्रेम करायला बायकोवर? त्याच्यापेक्षा मी 1 पाऊल पुढे आहे, असं म्हणून अर्जुन सरांनी गाडीतच तन्वी मॅडमला किस करायला सुरुवात केली. इतक्यात जोरदार पावसाला सुद्धा सुरुवात झाली आणि गेले 10-15 दिवसांचे भुकेले अर्जुन सर किस करून सगळ्या प्रेमाची कसर भरून काढत होते आणि खूप पॅशनेटली आणि डीप किस करत बसले होते. आणि पाठीमागच्या कारमध्ये असलेला अतुल आणि नेहा हे दोघे आता भांडत बसले असतील आणि अर्जुन सर तन्वी मॅडमवर चिडले असतील. आता काय करायचं म्हणून घाबरून गाडीतून बाहेर येत नव्हते.